नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी मंगेश। आज आषाढी एकादशी निमित्त आज अमरावती येथील राजापेठ आश्रममध्ये सकाळपासून 3:30 वाजतापासून भक्तांची एक रीग लागलेली आहे, एक रांग लागलेली आहे। जसं की आपण बघू शकतो का माझ्या पाठीमागं हा एक आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये आज आषाढी एकादशी निमित्त एक भरपूर अशी भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा या ठिकाणी या राजापेठ आश्रममध्ये एक महानबा पंथाची पूजा असते आणि या पूजेमध्ये संपूर्ण महानबा पंथाचे भाविक भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि सकाळी 3 वाजतापासूनच या ठिकाणी महानबा पंथाचे काही महंत भक्त सर्व दाखल होऊन या ठिकाणी भक्ताची एक रांग सुद्धा लागलेली आहे। बघू शकता ही जी रांग आहे हे संपूर्णपणे 1 किलोमीटर पासून हे रांग लागलेली आहे आणि सकाळी 3 वाजतापासूनच भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहे। आणि अमरावती येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे श्री गोविंद प्रभूची दाळ विशेष व श्री चक्रधर स्वामीच्या संबंधित वस्त्र भक्तांच्या दर्शनासाठी या राजापेठ आश्रममध्ये ठेवण्यात आले आहे। त्या निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी सकाळी 3 वाजतापासूनच केलेली आहे। सकाळी 5 वाजता कविचर्य कुळाचार्य श्री कारंजेकर बाबा यांनी विधिवत पूजन केले व देवपूजा वंदनास प्रारंभ झाला। आई काय सांगणार तुम्ही? काय सांगू बापा, आम्हाला दंडवंदन काही नाही, प्रसाद वंदन करासाठी चालू आम्ही कुठून आले? नागपूरवरून। नागपूरहून आले? हा, आपण कुठून आले? इथूनच अमरावती अमरावतीहून आले? अमरावती दरवर्षी येत असता? हो, दरवर्षी येतो आम्ही देव आपण काय सांगा? अमरावतीनच आलो। कुठून आले? नागपूरवरून नागपूरहून आले आणि किती वाजता आले आणि रांगेत केव्हा लागले? आम्ही 6 वाजता लागलो रांगेत। 6 वाजता लागले। 6 वाजता आपण काय सांगणार? अर्जुन नगर अमरावतीचे आहे। मी 6 वाजता आलो इथे। 6 वाजता आले। दरवर्षी येत असता? हो आषाढी एकादशी निमित्त आले। हो आपण काय सांगणार? हम तेलंगाना कामारेड्डी से आए हैं। तेलंगाना से हाँ। कामारेड्डी तेलंगाना से आए? कामारेड्डी निजामाबाद निर्मल बहुत उधर का पूरा हम दर साल 20-25 लोग हैं हर साल एकादशी। आश्रम में आते क्या? जरा हिंदी में माట్లాడు जरा। हम हर साल आते हैं। अरे आप कब निकले? कर्नाटक नहीं, तेलंगाना। तेलंगाना से कल निकले। कल निकले सुबह में निकले। अभी 2 दिन का टूर है। 2 दिन 2 दिन पूरा करके आ जाएंगे। रुद्रपुर मानसर मनसर सबको जाने का है। जाने का है। हाँ और वहाँ पे भी तेलंगाना में अपने महानबा पंथ के बहुत मंदिर है वहाँ पे। मचाले बाबा शिष्य है हम सब लोग। मचाले बाबा हाँ, मचाले राजदार बाबा लिंगमपल्ली। लिंगमपल्ली। हाँ क्या बताओगे आज के दिन के लिए, जैसे आज एक आषाढ़ी एकादश है हो, और इस अवसर पर यहाँ पे पूजा का आयोजन किया है, क्या बताओगे? पूजन करने का हम लोग विशेष करने गए। विशेष वस्त्र प्रसाद करने का है, प्रसाद वंदन करने का है। ये 3 दिन में करते, आषाढ़ी एकादशी दशमी से पौर्णमी तक करते। हर जगह एक डेट फिक्स करते एक जगह पे और उस दिन आके विशेष प्रसाद वंदन करते। आप कहाँ से है? प्रसाद वंदन म्हणजे कहाँ से है? हम कंधार से आहे, नांदेड से आहे। नांदेड। हाँ, नांदेड नांदेड। कुठून आलेले आहे? हाँ, प्रसाद वंदन म्हणजे काय आहे, आता देवाची वस्त्र, देवाची बसलेली जागा, उठलेली जागा, सान प्रसाद हे विशेष आहेत। आषाढी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत फार ह्याची महत्व आहे याचं जास्त। त्याच्यामुळं प्रसाद वंदनाला लाईन लागती, वारकरी पंथाची जशी लाईन लागती तशी प्रसाद वंदनाला सुद्धा सारखी लाईन लागती। हे प्रसाद वंदन मिळणं दुर्लभ आहे, अगदी दुर्लभ। ह्याच्यामुळं आपले कितीही संकटे असले तर दूर होतात। त्यामध्ये अशी शक्ती आहे की जगात कोणतीच शक्ती नाही तेवढी शक्ती ह्याच्यामध्ये आहे। चक्रधर स्वामीनं अवतार घेतलेला आहे। श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे चक्रधर स्वामीचा अवतार आणि त्या चक्रधर स्वामीच्या जीव उद्धरण्याचं व्यसन नाही त्यांचं। चक्रधर स्वामींचं जीव उद्धरण्याचं व्यसन आहे, ते व्यसन त्याला पूर्ण करायचंय त्या जीवाकडून। ज्याला मिळालं तो भाग्यवान। बस राजापेठ आश्रम मध्ये शेगाव राडगाव प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेविका या आश्रमामध्ये राजापेठ आश्रमामध्ये ते दर्शनासाठी आलेले आहे। नेमकं काय सांगणार तुम्ही? आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त प्रसादाची जोड राजापेठ आश्रम मध्ये आहे, त्याची पूजा करत आहे अनिल सण, अनेक भाविक या ठिकाणी आले, काय सांगणार?
आजच्या दिवशी सर्व भाविक भक्त राजापेठ आश्रमामध्ये येतात आणि भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांचे जे कापूस कोसला रोज स्पर्श त्यांचे ज्या ठिकाणी स्पर्श झालेला आहे त्याचे आम्ही सर्व भक्तगण या ठिकाणी येऊन त्यांचे प्रसाद वंदन करत असतो आणि ते वर्षातून एकदा आषाढी एकादशीला आणि नवरात्रामध्ये सुटत असतात. आणि आमच्या जसं सगळे प्रत्येक धर्मामध्ये जसं आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला पंढरपूरला जातात, त्याचप्रमाणे आमचे महानुभावपंथीय सर्व या आश्रमामध्ये येऊन देवपूजा प्रसाद वंदन करतात आणि त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आत्म्याला शांती लाभते. त्यासाठीच परमेश्वराची ओढ ज्यांना ज्यांना असते ते सर्वजण या आश्रमामध्ये येऊन आपले स्थान म्हणजे पावन प्रसाद वंदन करीत असतात. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून औरंगाबाद ज्या ज्या ठिकाणी म्हणजे महानुभावपंथीय आमचे असतात, अच्युत गोत्री असतात, ते सर्वजण या ठिकाणी येतात आणि प्रसाद वंदन करतात. आणि या ठिकाणी एकंदरीत सकाळी किती वाजतापासून? पहाटे 4 वाजतापासून या ठिकाणी लाईन लागलेली आहे आणि मी देखील इथे आता 6 वाजता आलेली आहे आणि लाईन आमची आता 3 ते 4 तासानंतर आमचे या ठिकाणी नंबर लागेल आणि आम्ही प्रसाद वंदन करू. आणि प्रसाद वंदनासाठी तुमचा नंबर लागेल आणि भरपूर अशी भक्तांची रांग लागलेली आहे या ठिकाणी. दरवर्षीप्रमाणे अशीच गर्दी असते का? हा, दरवर्षीच गर्दी असतात आणि दरवर्षी मी या ठिकाणी येत असते, नवरात्रामध्ये येत असते आणि आषाढी एकादशीला पण येत असते. मी चांदूर रेल्वेवरून गजानन भळांगे राजापेठ आश्रमामध्ये प्रसाद वंदन दर्शनाकडे आलेलं आणि खूप गर्दी आहे. सकाळी जवळपास 7 वाजतापासून 6:30लाच पोहोचलो मी, पण गर्दी इतकी आहे अजून मला 4-5 तास लागतील दर्शनाला, जास्ती लागू शकते. पण हे याचं खूप महत्त्व आहे प्रसाद वंदनाचं. त्यानिमित्तानं दरवर्षी या ठिकाणी गर्दी होतं, दरवर्षी येतो मी या ठिकाणी. याचं महत्त्व इतकं आहे की हे जे अच्युत गोत्री आहे, जे मानभावपंथीय लोक आहेत, त्यांना माहिती आहे, पूर्ण माहिती आहे याची, की ते जे वस्त्र असते परमेश्वराचे जे वस्त्र आहेत त्या वस्त्राचा आपण नमस्कार करतो आणि दंडवत करतो आणि आपलं सुख शांती मिळते, शांतता लाभते. जीवाच्या शांततेसाठी हा धर्म आहे. आज आषाढी एकादशी निमित्त राजापेठ आश्रममध्ये भक्ताची रीग लागलेली आहे आणि विशेषतः संपूर्ण भारतासह महाराष्ट्रासह विदर्भातून या ठिकाणी कमिटी भक्त दाखल झालेले आहे. नेमकं काय सांगाल? आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी कारंजेकर मठामध्ये केवळ म्हणजे जवळजवळ 700 वर्षापासून ही जी पूजा आहे, म्हणजे श्री गोविंद प्रभूंच्या श्रीमुखातला दाढेचा विशेष हा आज भक्तांच्या दर्शनासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं ठेवला जातो. त्याचप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या संबंधित असलेले विशेष, श्री दत्तात्रय प्रभूंच्या संबंधित असलेले विशेष आणि वस्त्रप्रसाद ही आज या ठिकाणी नमस्कारायला या ठिकाणी ठेवले जातात. कारण आजचा हा दिवस हा पवित्र दिवस मानला जातो आणि म्हणून प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं आज पूजेमध्ये खऱ्या अर्थानं असतो. त्या पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा श्री गोविंद प्रभूंचा विशेष दरवर्षी या दिवशी भक्तांच्या दर्शनासाठी या ठिकाणी ठेवला जातो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर सर्व भक्त सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे गुरु श्री गोविंद प्रभू महाराज रिद्धपूर म्हणजे महानुभाव पंथाची काशी या ठिकाणी सर्व भक्त दर्शनासाठी या ठिकाणाहून त्या ठिकाणी जातात आणि रिद्धपूरलाही जवळजवळ 5 दिवस पौर्णिमेपर्यंत, गुरुपौर्णिमेपर्यंत यात्रेचं स्वरूप त्या ठिकाणी असतं. भाविक श्रद्धेनं त्या ठिकाणी जातात. त्याच पद्धतीनं श्रद्धेनं या कारंजेकर मठामध्ये येतात. ही एक मोठी परंपरा आहे आणि आज महाराष्ट्रभर जिथे जिथे महानुभाव संप्रदायाचे मठमंदिरं असतील त्या ठिकाणी त्यांच्याकडे असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या संबंधित विशेष असतील, वस्त्रप्रसाद असतील, ते नमस्कारण्यासाठी आज महाराष्ट्रभर महानुभाव पंथातील, महाराष्ट्रच काय मग तिकडे दिल्ली असेल, पंजाब असेल, तेलंगणा असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, या सगळ्याच ठिकाणी सगळ्याच मठमंदिरात आज श्रद्धेनं भाविक भक्त जातात आणि त्या विशेषांचं वंदन करतात. हेच ते कारंजेकर बाबा यांनी संपूर्णपणे माहिती आपल्या MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला दिलेली आहे. तर बघत राहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातम्या. लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.